गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टिव्स याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर न्यूलँडच्या काळामध्ये 56 एलिमेंट्स माहिती होती. त्यांनी त्या एलिमेंटची मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंजमेंट केलेली होती. ॲट द टाइम ऑफ न्यूलँड्स he knows 56 elements, and all these elements which are arranged increasing order of their atomic masses or atomic mass number. At the time of Newlands, atomic mass number is the most important property of the elements. Therefore, these elements which are arranged increasing order of their atomic mass number. अकॉर्डिंग टू दिस अरेंजमेंट, म्हणजे या अरेंजमेंटच्या बेसवरती न्यूलँड्सने एक स्टेटमेंट तयार केलेली आहे. त्याला आपण न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टिव्स असं म्हणतो. सो व्हॉट इज अ स्टेटमेंट? काय स्टेटमेंट आहे? ऑल वेल नोन एलिमेंट विच आर अरेंज इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर atomic mass number. In this arrangement, every 8th element just we start from 1. जर आपण ज्या एलिमेंट्सला सुरुवातीपासून काउंट केलं, समजा हा पहिला एलिमेंट आहे तर त्याच्यानंतर येणारा 8वा एलिमेंट काउंट करायचा, 1 2 3 अशा पद्धतीने काउंट करायचं आहे. त्यानंतर एव्हरी 8th एलिमेंट, once again every 8th element shows the properties of first element. That is the Newland's laws of octaves. Is it clear? That is Newland's laws of octaves. In this way, the Newlands arrange all well-known 56 elements. So that is a statement of Newlands. म्हणजे ही स्टेटमेंट आहे. अशा प्रकारे न्यूलँड्सनी त्या 56 एलिमेंट्सला स्टार्ट फ्रॉम lightest element hydrogen and heaviest element thorium in this way up to that one. म्हणजे त्यापर्यंत सुरुवात कुठून केली? हायड्रोजन पासून, कारण तो हलका एलिमेंट आहे. तर शेवट केला कोणापर्यंत? थोरियम पर्यंत. अशा प्रकारे न्यूलँड्सने या सर्व एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं होतं. हे करत असताना न्यूलँड्स नंतर ज्या सायंटिस्टने या थिअरीचं ऑब्झर्वेशन केलं, या थिअरीचा अभ्यास केला, तेव्हा या थिअरीमध्ये न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टिव्समध्ये काही सायंटिस्टना त्याचे डिसॲडव्हान्टेजेस पाहायला मिळाले. काही चुकी आढळल्या, काहीतरी चुकीचं मांडले असं दुसऱ्या सायंटिस्टला जेव्हा त्यांनी न्यूलँडच्या ऑक्टिव्हचा स्टडी केला. अनादर सायंटिस्ट जस्ट लाईक अ न्यूलँड, अनादर सायंटिस्ट टू स्टडी द न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टिव्स, सम ड्रॉबॅक्स आर डिस्कवर्ड बाय द न्यूलँड्स लॉज. न्यूलँडच्या लॉमध्ये काही ड्रॉबॅक दुसऱ्या सायंटिस्टला पाहायला मिळालेले होते. सो व्हॉट आर द ड्रॉबॅक? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ड्रॉबॅक, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिमेरिट्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसॲडव्हान्टेजेस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉस. म्हणजे हे सगळे एकाच मिनिंगने वापरले जातात, कारण 10वी आहे. 10वीच्या वर्षात कुठलाही शब्द वापरला जातो म्हणजे न्यूलँडचे डिमेरिट्स म्हटले जातात, न्यूलँडचे डिसॲडव्हान्टेज म्हटलं जातं, न्यूलँडचा लॉस म्हटलं जातं, न्यूलँडच्या ऑक्टिव्हचे काय लॉसेस होते, हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना या दृष्टिकोनातनं काळजी घ्यायची आहे. मग व्हॉट आर द लॉस, व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस, व्हॉट आर द demerits of the Newlands laws of octaves?
So first disadvantages, first demerits, first loss is that one. At the time of Newlands, he well known 56 element, but only out of these only all the elements are distributed increasing order of their atomic masses. But the properties of octaves is applicable only up to calcium. Properties of octaves only applicable of calcium. That means न्यूलँडच्या काळामध्ये जरी 56 एलिमेंट्स माहिती असली आणि त्यांनी ती सर्व एलिमेंट्स मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंजमेंट केलेली जरी असली तरी न्यूलँडची ऑक्टिवची प्रॉपर्टी ही फक्त कॅल्शियम पर्यंतच ॲप्लिकेबल आहे. त्याच्यानंतरच्या एलिमेंट्स ऑक्टिवच्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट करत नव्हते. ऑल क्लिअर? He known how much elements? 56. All these elements which are arranged in increasing order of their atomic masses. But after calcium, are those elements cannot show the properties of octaves. But up to calcium, all the element shows the properties of Newland's laws of octaves. म्हणजे कॅल्शियम पर्यंत फक्त न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टिवच्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट होत होत्या. त्याच्यानंतर मात्र या प्रॉपर्टी रिप्रेझेंट झाल्या नाहीत. कोणत्या प्रॉपर्टी? ऑक्टिवच्या. त्याचबरोबर हा झाला पहिला ड्रॉबॅक, पहिला डिमेरिट्स, पहिला डिसएडव्हान्टेजेस, पहिला लॉस. त्याच्यानंतर सेकंड डिमेरिट्स आहे, सेकंड डिसएडव्हान्टेज आहे, सेकंड ड्रॉबॅक आहे. इन ऑर्डर टू फिक्स ऑल द नोन एलिमेंट्स, म्हणजे त्याने ही जी एलिमेंट्स माहिती असलेले सर्व एलिमेंट्सला पर्टिक्युलर पोझिशनला पुटअप केलं आणि पुटअप केल्यानंतर न्यूलँड प्लेस टू याने टू एलिमेंट्स in the same position. Newland place two elements in the same position. Example dilay. What are the two? Cobalts and nickels. For example, see this one. So here is a cobalts and nickel in the note of do in Western music and in Indian music, in Indian Saptak, music Saptak, and another one is a cerium and lanthanum. These two elements are situated in a note of 1. That means do or fa. So cobalt and nickel in the note of do, or in Indian music it is a sa, and another one cerium and lanthanum in the Western music that is a fa, or in Indian music that is a ma. So Newland place two element in same position. What is that? न्यूलँड्सने हे सगळे एलिमेंट्स जरी मास नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे अरेंजमेंट केल्यानंतर प्रत्येकाला एक वेगवेगळ्या नोटेशनच्या खाली ठेवायचं होतं. पण न्यूलँडची एक मिस्टेक झाली, एक चूक झाली की त्यांनी 2 ठिकाणी चुका केलेल्या होत्या. 2 ठिकाणचे प्रॉब्लेम्स क्रिएट केले होते. कारण 2 एलिमेंट्सला त्यांनी एकाच नोटच्या खाली ठेवलेलं होतं. जस्ट लाईक कोबाल्ट आणि निकेल या दोघांना एकाच नोट खाली ठेवलंय, तर सेरेनियम आणि लॅन्थानम या दोघांना एकाच नोट खाली ठेवलेलं
होतं. दॅट इज अनदर ड्रॉबॅक. नेक्स्ट वन, आता हा तर आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8th एलिमेंट डिड नॉट शो द possesses सिमिलर प्रॉपर्टी टू दोज ऑफ द फर्स्ट वन. म्हणजे कॅल्शियम नंतर प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट करत नव्हता, असं हे आपण अगोदरच मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर 4th पॉइंट, ही प्लेस द मेटल्स कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो और सा अलॉंग विथ हॅलोजन. आता डो इवन सा या नोटचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं असेल, डो किंवा नोट याचं जर ऑब्झर्वेशन केलं असेल, तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येक वेळेस दाखवतो, डो आणि सा याच्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात, याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन पाहायला मिळतात. सी द हॅलोजन्स. सी हिअर फ्लोरीन अँड क्लोरीन, दीज आर द हॅलोजन. तर आपला जो पॉइंट आहे, ही प्लेस द मेटल्स कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट ऑफ डो. कोबाल्ट आणि निकेलला हॅलोजनच्या ग्रुपमध्ये ठेवलेलं आहे, कारण हॅलोजन हे नॉन मेटल्स असतात. हॅलोजन हे नॉन मेटल्स असतात आणि कोबाल्ट आणि निकेल हे मेटल्स आहेत, आणि तेही दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टी असणारे मेटल एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. अनदर वन, while ferrous having similar to the property of cobalt and nickel, away from them along with non-metals like oxygen and sulfur under the note T. See here another point. आता फेरसच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, फेरस हा मेटल आहे, ऑक्सिजन आणि सल्फर हे नॉन मेटल्स आहेत. तर फेरसला त्या ठिकाणी ठेवायला नाही पाहिजे होतं. बघा, व्हाईल फेरस हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टी, फेरसची प्रॉपर्टी कोणासारखी आहे, फेरसची प्रॉपर्टी आहे कोबाल्ट आणि निकेल सारखी, पण फेरसला कोबाल्ट आणि निकेल पासून दूर ठेवण्यात आलेला आहे. तर फेरस कुठं आहे, ऑक्सिजन आणि सल्फरच्या कॉलममध्ये आहे, अंडर द नोट टी किंवा नी. तर हे सुद्धा चुकीचं आहे, कारण या ठिकाणी या कॉलममध्ये ऑक्सिजन आणि सल्फर नॉन मेटल आहेत, तर फेरस हा मेटल आहे. सो दॅट इज अनदर ड्रॉबॅक. अँड लास्ट ड्रॉबॅक इज दॅट वन, Newland's octaves did not have the provision. Newland's octaves did not have the provision to accommodate the newly discovered elements. म्हणजे न्यूलँड्सने जेव्हा पिरियॉडिक टेबल, न्यूलँड्सने जेव्हा ऑक्टिव्स तयार केले, न्यूलँड्सने जेव्हा तो ऑक्टिव्हचा कन्सेप्ट मांडला, त्याच्यानंतर जर काही नवीन एलिमेंट डिस्कवर झाले, तर त्यांना ठेवण्यासाठी, त्यांना सिच्युएट करण्यासाठी, त्यांना त्या ऑक्टिव्जमध्ये पर्टिक्युलर पोझिशन देण्यासाठी अशी कुठलीही जागा त्या ऑक्टिव्जमध्ये ठेवण्यात आलेली नव्हती. तर असे हे ड्रॉबॅक्स आहेत. आय होप वी अंडरस्टूड ऑल दीज ड्रॉबॅक्स. अँड आता असं मला वाटतं आहे की कदाचित हे तुम्हाला कळले असतील. ठीक आहे, नसतील तर परत एक वेळेस आपण पुढच्या लेक्चरला रिवाइज करू शकतो. थँक्यू.